चाकणकर बाई आधी सुनेत्रा पवारांना भेटल्या नाही तर फडणवीसांकडे गेल्या, अर्थ कमी लेखलं. राजीनामा देताना पोज अन ॲटिट्यूड, अर्थ घडलं त्याचा गम ना पस्तावा. दादांचा घातपात असेल आणि कनेक्शन खरात असेल तर चाकणकर आणि तटकरे यांच्यावर संशय. सुनेत्रा पवारांनी चाकणकर बाई ओळखली. स्वइच्छेने राजीनामा नाही तर भानगडींमुळे राजीनामा दिलाय. सुनेत्रा पवारांनीच पोलखोल केली. नेमकं घडलंय काय? सध्याच्या घडीला सुनेत्रा पवार या महिला म्हणून पहिल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. रुपाली चाकणकरांच्या कारनाम्यांवर सर्वात आधी सुनेत्रा पवारांनी व्यक्त होणं गरजेचं आहे. वैष्णवी हगवणे प्रकरण असो किंवा डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण असो, वेळोवेळी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. पण दादांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा मग रुपाली चाकणकरांच्या सेटलमेंटमुळे म्हणा, त्यांचा राजीनामा होत नव्हता. अखेर ज्यावेळी अशोक खरातचे पाय धुतानाचे व्हिडिओ समोर आले, अशोक खरातसाठी छत्री धरतानाचे व्हिडिओ समोर आले आणि श्रीरामपूरच्या पत्रकारांनी दावा केल्याप्रमाणे 1 वर्षांपूर्वीच त्यांनी अशोक खरातचा भांडाफोड केला होता. मात्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दुरुपयोग करत, कायद्याचा बडगा उगारत, धमक्या देत रुपाली चाकणकर यांनी त्या पत्रकाराला गप्प केलं. या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडले तर रुपाली चाकणकर पुरत्या फसल्या होत्या. सुनेत्रा पवार या लवकर समोर आल्या नाही. याआधी ज्यावेळी माणिकराव कोकाटे असू द्यात, धनंजय मुंडे असू द्यात, यांचे राजीनामे घ्यायचेत अशी वेळ आलेली होती. त्यावेळी अगोदर पक्षाचे अध्यक्ष म्हणून हे नेते मंडळी अजित पवारांना भेटायचे आणि नंतरचा प्रश्न फडणवीसांकडे यायचा. आता जसं आपण आधीच म्हटलो की पक्षात सुनेत्रा पवारांना फक्त कटपुतली केलंय. सगळे काही निर्णय जे आहेत ते देवेंद्र फडणवीसच घेत आहेत. इकडे पटेल बोलले की पक्षातील जो कोणी या सगळ्या प्रकरणामध्ये असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. कदाचित तोपर्यंत पटेलांना यामध्ये तटकरे आहेत हे माहिती नसावं. रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार ज्या आपल्या पक्षाच्या नेत्या आहेत यांना आधी भेटण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना भेटणं पसंत केलं. अर्थात सुनेत्रा पवारांना कमी लेखलं आणि नंतर स्वेच्छेने पोज देत त्यांनी सुनेत्रा पवारांकडे आपला राजीनामा दिला. देहबोली, तो गर्व, तो अभिमान, तो ॲटिट्यूड, या सगळ्या गोष्टींचे डॉट सांगत होते की रुपाली चाकणकरांना या विषयाचा गम ना पस्तावा. मात्र यानंतर सुनेत्रा पवार समोर आल्या आणि सध्या त्यांच्यावरती सुरू असलेले वाद विवाद, आरोप प्रत्यारोप याच्यामुळेच त्यांनी राजीनामा दिलाय असं सुनेत्रा पवारांनी स्पष्ट केलं. थोडक्यात रुपाली चाकणकरांची जिरवण्यासाठी सुनेत्रा पवारच पुढे आल्या. याबाबत तुम्हाला काय वाटतंय? व्यक्त व्हा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय महाराष्ट्र.